या प्रीमियर लीगचा एक पार्ट झालो. अर्थात पहिल्या वर्षी मी पार्ट नव्हतो, बट सेकंड इयर पासून मी जॉईन झालो. फर्स्ट वर्षी पण नव्हतो कारण का घरामध्ये लग्न होतं म्हणून मी नव्हतो. सेकंड इयरला मी पार्ट झालो, थर्ड इयर आणि फोर्थ इयर पासून म्हणजे आतापासून सलग येणारी कमीत कमी 20 वर्ष अंटील तेजस नरे रिटायर होते तोपर्यंत मी पार्ट राहणार आहे. येस, गुड्डा जाधवला तुम्ही घेतलात, मग आता राजू दादा केरकर और तेजस नरे तुम्हालाच मला झेलायचं आहे. नाहीतरी राजू दादाला माझा लिंबू माहितीच आहे. चला मॅच कडे वळतो. ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मरियम हा संघ बॅटिंग करत असताना दोन्ही संघ विजयी पद राखलेला आहे. आणि आता स्कोरर यस दोन्ही ऑफिशियल स्कोरर्स आमचे, अर्थात एक ऑफलाईन आणि एक ऑनलाईन स्कोरर, आणि दोघांनीही म्हटलं चला मॅचला स्टार्ट. विनर विनर दोघेही. पहिला बॉल उंच हवेमध्ये उडाला आहे. कॉल काय टेकन. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. सन्मान करतोय. मी विनंती करतोय आरटीपीएल ची कोर कमिटी यांना की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान अर्थात सन्मान चिन्ह आणि शॉल देऊन अर्थात आरटीपीएल ची शॉल देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. त्याच्यासोबत अर्थात मराठी उद्योजक सन्माननीय लक्ष्मणजी मोरे साहेब कायम आपल्या आरटीपीएल साठी आपल्या सोबत असतात आणि ते आज आले. त्याचा मान सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात फलंदाज बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे साजेश मैदानामध्ये राहुल शिर्के बाद झालाय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या टो एंडला लागलाय आणि तिथे मात्र सफलता प्राप्त झालेली. शॉर्ट पॉइंट मधून क्षेत्ररक्षक आले, त्यांनी थांबवलं सर्वांना की मी घेणार, आणि अशा पद्धतीचं कॉलिंग असल्यावर कॅच सुटणं हे नामुमकिन असतं. चला फिल्डिंगची सजावट राईट हँडेड बॅटरसाठी आपण पाहूयात. शॉर्ट कव्हर आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग अगदी जवळ ठेवलाय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, सॉरी, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, मिड ऑफ सर्कलमध्ये आहे, लॉंग ऑन आहे, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग लावलाय आणि एक क्षेत्ररक्षक जो की आपल्याला पाहायला मिळेल डीप कव्हरमध्ये. गोलंदाज सज्ज झालाय. कल्पेशचा पुढील बॉल पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केलेली आहे. यावेळचा फटका चांगला आहे, दर्जेदार आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सुद्धा जाणार. वाऱ्याच्या मुळे कदाचित चेंडू आतमध्ये आला असावा, कनेक्शन खूप चांगलं झालं होतं आणि त्यामुळेच की काय फलंदाज लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर सुद्धा बाद होईल. सलग 2 विकेट गेल्यात. अर्थात आपण म्हणतोय ना की रोशन शेठ पेर आणि त्याचवेळी विशाल जाधव यांनी मेहनत घेऊन बनवलेली ती विकेट ना नॉर्मल विकेट नाही, बॉलिंग विकेट पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. फक्त आणि फक्त विकेट स्पर्धात कल्पेश आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या मॅच मध्ये 5 ज्यांनी पूर्ण करून देखील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आता सलग 2 विकेट घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. सफल होण्यासाठी मूलमंत्र काय आहे? मेहनत करा. मेहनत केल्याशिवाय, घाम गाळल्याशिवाय तुम्हाला सफलता प्राप्त होणार नाही आहे. एक टार्गेट सेट करा, त्याच्या दिशेने धावत राहा आणि त्या टार्गेटला आपल्या नजरेआड कधीच करू नका आणि कंटिन्युअस कन्सिस्टंट तुम्ही मेहनत करत राहा, तरच तुम्हाला सफलता प्राप्त होईल. मागील 2 चेंडूंवर तशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं. कल्पेशने ज्या पद्धतीने मागील मॅचमध्ये गोलंदाजी केली ती इनिंग वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे आणि तशाच पद्धतीने त्याचा खेळसुद्धा बहरताना पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन. नाऊ ही इज ऑन हॅट्रिक. देन व्हॉट विल बी हॅपन ऑन दिस बॉल? लेट्स सी व्हॉट विल बी हॅपन. राईट हँड ओव्हर दी विकेटने. हो एलबीडब्ल्यूचा लाऊड अपील वरती लागलाय, थोडासा विकेटला मिस करणारा बॉल आहे. बॅटची इतकी मोठी आवाज आली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू आला होता. कल्पेश अपील, हा लाऊड अपील, किती लाऊडेस्ट अपील पाहायला मिळाली. स्वतःहून आपण जर पाहिला ऑलमोस्ट डन. हॅट्रिक परत एकदा आपली झाली होती, ऑलमोस्ट झाली होती,
बॅटची कडा लागली, थोडीशी बॅट आतमध्ये आली आणि त्याच्या कारणास्तव आपण जर पाहिलं, येस, ओ हो भन्नाट वेगाची मसालेदार गोलंदाजी, तिखट मारा, भेदक गोलंदाजी, गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करतोय कल्पेश. हा चेंडू पहा, आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड लाईनला पकडून चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपला शफल झाले, जितका जास्त पाय बाहेर तितकी वाईड लाईन वाढत जाईल, असा हा क्रिकेटचा नियम. पाहूया काय घडतंय. कल्पेशची पुढील बॉल, स्लो वन, बॉल आकाशामध्ये, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणखीन एक विकेट. कल्पेश वॉर्डन बॉलिंग, दिस इज आउटस्टँडिंग पीस ऑफ वर्क बाय कल्पेश. आरव्ही फार्म हाऊसचे मालक सन्माननीय राज साहेब कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थात त्यांना विनंती केली जाते की त्यांनी अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचे आहे. राजसाहेब कांबळे, आपण सुद्धा या. एकदा स्कोर कार्ड फक्त बघतो. यस, 1 आणि त्याच्या विरुद्ध 3 दिसत आहेत. अर्थात 1 धाव आणि 3 गडी बाद. एक क्रिकेटमध्ये एक टर्म आहे माहितीये का, कपिलदेव निकस यांना नाईट वॉचमन सुद्धा म्हटलं जायचं. वाय? जेव्हा विकेटची गळती लागते ना, तेव्हा नाईट वॉचमन, ज्याला हल्ली आपण अँकर म्हणतो, बट ऍक्च्युली क्रिकेट मधला वर्ड आहे नाईट वॉचमन. आता एक नाईट वॉचमन हवी आहे, कारण का लॉंग टर्मचा खेळ आहे आपला. सो लॉंग टर्मच्या खेळामध्ये एक नाईट वॉचमन तो काय काम करेल? फक्त गेमला शांत करायचं काम करेल. गेम शांत कोणत्या बाजूनी? बॉलर एंड कडून. जे बॉलर्स अति उत्साही झालेले आहेत त्यांना शांत करायचं काम आता तोच करणार आहे. नाईट वॉचमन म्हणून आहे की मात्र ॲज अ फ्रंट लाईन बॅटर आहे? ना 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 ना, मोठी लाऊड अपील येताना पाहायला मिळाली. कल्पेशचा मोह आवरेच नाही. कल्पेश म्हणजे असं झालंय की म्हणजे मी दिवसच बदलले आहेत. जिथे चेंडू टाकतोय विकेटसाठी चेंडू, ऍक्शन बघा, रिॲक्शन त्याच्या खूप आवडीच्या ठरल्यात. अगदी अगदी, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय, ज्या हेतूने गोलंदाजी करतोय, जे प्लॅनिंग बनवलेलं आहे त्या प्लॅनिंगच्या अनुषंगाने जी गोलंदाजी करतोय, जे काही केलेलं आहे या ओव्हरमध्ये ते सर्वच्या सर्व योग्य. 2 डॉट बॉल, 1 धाव आणि 3 विकेट्स, अशा पद्धतीचं हे षटक. अर्थात आरव्ही फार्म्स अर्थात आपण पाहतो राज कांबळे आलेत. त्याचवेळी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट अर्थात मॅन ऑफ द सिरीज साठी लागणारे चषक त्यांच्याकडून आपल्याला मिळालेले आहेत. त्यांचं हार्दिक आपण स्वागत करूयात आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. राज कांबळे हेही RTPL ला आपल्यासोबत खूप वर्षांपासून जोडलेले आपल्याला पाहायला मिळालेत. ही रसिका प्रेक्षक आहेत आणि त्या प्रेक्षकांच्या वतीनं ते प्रेक्षक जे लाईनच्या पुढे बसलेले आहात, जो लाल कलरचा फडका आपण बांधलेला आहे, बाउंड्री तिच्या पुढे आपण येऊन बसलेला, तुम्ही मागे बसायचे दादांनो. आणि तिथे जर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर या व्यासपीठावरती या आणि तिथे बसा. आमचं व्यासपीठ, रोहा तालुका प्रीमियर लीगचं व्यासपीठ हे सर्वांसाठी ओपन असतं. चला मॅच कडे वळतो. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, डायरेक्ट हिट जर लागली असती तर काही झालं असतं, बट नाही झालं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. रोहन येतोय, चेंडू फेकी झाल्यानंतर बॅट बॉलचा चांगला काही संपर्क राहिला नाहीये. त्याच्यानंतर चेंडू हवेमध्ये खूप वेळ राहिला आणि नंतर धावफलकावरती आपण पाहतो. यस, डायरेक्ट हिट लागली पाहिजे होती. बॅट हवेत होती, ड्रॅग केली नव्हती. डेफिनेटली, कारण ज्या लेझीनेस मध्ये तो फलंदाज धावत होता त्याला माहित नव्हता ऍक्च्युली फिल्डर तिथे जवळच होता. यावरचा बॉल, यावरचा फटका पहा. टेन्शन लेने का नाही देने का असं सांगणारा, समालोचन कक्षाला मानवंदना करणारा, एक टप्प्यानिशी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौका. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त मला असं वाटते एकच धाव आली होती. 3 विकेट्स आल्या होत्या, 2 डॉट बॉल होत्या आणि तदनंतरच्या काळामध्ये आलेला हा चौकार धावसंख्येला घेऊन गेलाय 6 या धावसंख्येवर, जिथे 3 विकेट्सचं पतन झालं आहे. शाकिब सिद्दीकी ज्या वेळेला मागील मॅचमध्ये खूप सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून
पाहायला मिळाला होता, यावेळी सुद्धा आपण पाहतो तर काय रोहनने टाकलेला हा बॉल शाकिबला खेळता आलेला नाहीये, त्याला सांभाळता आलेला नाहीये, त्याला हँडल करता आलेला नाहीये. सिच्युएशन हँडल करणं हे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये फार महत्त्वाचं असतं, ते प्रत्येकालाच जमत नाही. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणारा विराट कोहलीला जसा एक शहेनशाह म्हटलं जातं, सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करण्यासाठी चेस मास्टर म्हणून त्याला म्हटलं जातं. आणि या पहिल्या सत्रामध्ये फळी ढासळलेली असताना यावेळी नशिबाच्या धावा मिळाल्या असत्या, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने अगदी नागिन डान्स करत त्या चेंडूला अडवलाय. कल्पेशचं कौतुक करावं लागेल, सुंदर फिल्डिंगचा नजारा त्याने पेश केलाय. त्याची सनग्लास कॅपवरून थोडीशी खाली पडली, परंतु चेंडू बाहेर जाऊ दिला नाहीये, कौतुक करावं लागेल. बघा, शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम फिल्डिंगचा नजारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वैयक्तिक जर विचार केला तर आपल्या संघासाठी 3 धावा त्यांनी निश्चितपणे वाचवल्यात. धावसंख्येमध्ये 1ची भर पडलेली आहे, धावसंख्या झालेली आहे तर 7 धावा, 3 विकेट्स. एक पडझड असणारी, एक धोकादायक सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाची, मरियम 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल रिवा स्विफ्टचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाने चतुर चाणाक्ष बुद्धीने टाकलेला हा बॉल इथे मात्र फलंदाजाला निस्तुताभूत करणारा होता. लक्ष्यमच्या बाहेर बॉल जाणारा आपण पाहिलेला आहे. जरूर इथे कोणताही धावफलकामध्ये बदल पाहायला मिळत नाहीये. धावसंख्येमध्ये सन्माननीय डॉक्टर तुषार राजपूत या ठिकाणी आलेले, त्यांना विनंती सर आपण या. अर्थात सरांची जी इंजरी झालेली आहे ते डॉक्टर्स प्रीमियर लीग जी अर्थात नागोठण्यामध्ये होते त्या प्रीमियर लीग मध्ये त्यांना इंजरी झाली आणि प्लस इंजरी झाल्यानंतर तो संघ अडचणीमध्ये आला की एक प्लेयर किती महत्वाचा त्या टीमसाठी होता. आता डॉक्टर प्रीमियर लीगचं मी गत 2 वर्षांपासून त्यांचा पार्ट होतो. मॅचकडे वळतो ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यस, 8 धावा धावफलकावरती 3 गडी बाद झालेले आहेत. आता संयमी खेळ खेळायची गरज आहे. आता हायपर व्हायचं नाहीये, शांत राहायचंय, ढकलपट्टी काम करा, किंबहुना आपण काही शब्द म्हणतो ना, पुश करून खुश रहा, या पद्धतीचा खेळ आता खेळायचा आहे. रिस्की शॉट्स एखाद ओव्हरसाठी नाही घेतले तरी चालतील, कारण कल्पेश गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. मी तर असं म्हणेन, एक अकेला थक जाएगा इसलिए साथी को भी हात बटाना पडेगा. एकट्याने धावा टार्गेट मोठं होणार नाहीये, 40-45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि त्यासाठी सोबत असणारा ओमकार आणि शाकिब या दोघांनाही चांगली फलंदाजी करावी लागेल. ओव्हर नंबर 2-3 मध्ये वैयक्तिक स्पेलमधील शेवटची ओव्हर घेऊन आलाय कल्पेश. 3 विकेट्स घेतल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळचा बॉल हो तेच तर्रार, गतीवर स्वार, भन्नाट वेगाचा हा तिखट मारा आपण पाहतोय. बघा एक्झॅक्टली काय घडलंय. आउटसाइड ऑफ स्टंपला अगदी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला, लेट स्विंग होताना पाहायला मिळाला आणि विकेट किपरने आपलं काम चोख बजावलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाज कल्पेश. शाकिब 5 धावसंख्येवर खेळतोय, 4 चेंडू फेस केले. ओमकारने 5 चेंडू फेस करत असताना 3 धावा बनवल्यात. सो खूप जास्त गतीने धावा येणं फार गरजेचं आहे. बॉल आकाशामध्ये, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एका टप्प्याने बॉलला अडवेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. इक्का दुक्का निकालने से अब कुछ नहीं होगा, चौके छक्के तो लगाने ही पडेंगे. एका दुक्का मारायच्या तंद्रीमध्ये 3 गडी बाद झालेले आहेत. 9 ही धावसंख्या आहे. सो एका दुक्का पण ठीक आहे, बट यस मोठ्या फटक्यांची गरज आहे. बट एंड ऑफ दिस ओव्हर, ही ओव्हर खूप एक्सपेन्सिव्ह आहे. मागील ओव्हर सुद्धा अर्थात मागील मॅच मध्ये ओव्हर सुद्धा एक्सपेन्सिव्ह टाकली होती, अर्थात ॲज अ बॉलर पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्सपेन्सिव्ह होती. आज आता सुद्धा एक्सपेन्सिव्ह आहे, आपल्या टीमसाठी चांगला आहे. बॅटल स्वीप पाहायला मिळतो. गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूचा प्रवास चालू आणि अर्थात चेंडू सीमा पार. 4 अगदी ज्या पोझिशन मध्ये त्याने मारला त्याच पोझिशन मध्ये तो त्याने बॉल पाहिलाय की कुठपर्यंत सीमारेषेपर्यंत गेलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 13 धावसंख्या स्कोर कार्डवर, जिथे 3 विकेट्सचं पतन झालंय. रोहा तालुका प्रीमियर लीगचा हा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. धाटावच्या या मैदानावर धावीर महाराज जे रोहाचे आराध्य दैवत आहेत, या आराध्य दैवतांना मी विनम्र अभिवादन करतोय, कारण धावीर महाराजांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा पुढे चालत आलेली आहे. आणि त्यांचा आशीर्वाद असल्यानंतर या स्पर्धेला कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागताना आपण आत्तापर्यंत पाहिलेलं नाहीये. आणि शाकिबची
गोलंदाजी, शाकिबची फलंदाजी ही मात्र आता मागील चेंडूवर कल्पेशने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करून दाखवलेली आहे. यावेळेचा बघा स्टेट खेळलेला आहे मिड विकेट रिजनमध्ये अलॉंग द कार्पेट, जिथे सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. 14 धावा अगदी सिंगल डबल्स ज्या पद्धतीने गुड्या सर तुम्ही म्हणताय की सिंगल डबल्स इट्स ओके, पण 40-45 किंवा फायटिंग टोटल पर्यंत ज्या फायटिंग टोटलचा आपण विचार करतोय तिथपर्यंत बदल्यामध्ये जिथे 20 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. जे प्रेक्षक उभे होते ते जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर थोडीशी सुस्ती त्यांच्या डोळ्यावर आहे. काही प्रेक्षक पहा अगदी पाय पसरून बसलेले आहेत. काही प्रेक्षकांचे आता हात खिशामध्ये गेलेत, मोबाईल बाहेर पडलेला आहे. काही प्रेक्षकांची झोपेच उडेना. R26 फॅमिली फूड्स गार्डन अँड रेस्टॉरंट्स खारगावमध्ये जे आहे, जे की आपले ऑफिशियल स्पॉन्सर आहेत, जिथे उत्तम दर्जाचं तुम्हाला जेवण मिळू शकतं. पायटा हॉटेल अँड रेस्टॉरंट, जिथे स्टेजसुद्धा करू शकता, जेवणसुद्धा करू शकता. पाहिजे ते पॅकेज तुम्हाला मिळू शकेल. टायटन आय वेअर्स ज्यांनी आपल्याला सनग्लास दिलेले आहे आणि तुम्ही राजेजी गावण यांच्या शॉपमध्ये जाऊन व्हिजिट करू शकता, आय चेकअप्स करू शकता. खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला गायडन्ससुद्धा त्यांच्याकडून मिळू शकतं. आणि खरोखरच कौतुक करावं लागेल या सर्व स्पॉन्सर्सचं, कारण ज्या स्पॉन्सर्सने या स्पॉन्सर्सच्या मदतीमुळेच ही स्पर्धा आज आपण इतका मोठा त्या स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळासुद्धा पाहतोय. 3 षटकं समाप्ती झाले. ड्रिंक्स ब्रेकमध्ये ज्या वेळेला ट्रॉली घेऊन जाणारे आमचे 2 बंधू ज्या वेळेला मैदानामध्ये जात आहेत, कधी कधी अशा सुद्धा चर्चा होतात ना, तुला कशाला ठेवलंय, पाणी आणायला द्यायला ठेवलंय किंवा आणायला ठेवलंय, किंवा ते विलास काका, त्या विलास काकांचं सुद्धा मी कौतुक करेन की ज्या पद्धतीने मैदानामध्ये थोडीशी झाडलोट करतायत, रिलायनिंग करतायत, त्यांचं काम सुद्धा फार महत्त्वाचं असतं. पण प्रत्येकाचं काम फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाचं रोल या RTPLसाठी फार महत्त्वाचा आहे. चला मॅचला सुरुवात झालेली आहे. तिथे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहन आलाय वैयक्तिक स्पेलमधलं शेवटचं षटक घेऊन. ओव्हर नंबर 4 मध्ये रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, वारंवार तशाच पद्धतीची दुधारी तलवार फिरवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि तिथे मात्र अपयश आलंय. गुड्डे सर, याच मॅच मध्ये आपण म्हणतोय 20 धावा धावफलकावरती दुधारी तलवार अर्थात आपण पाहिला झिम्बाब्वेचा प्लेयर डगलस मरेलियर्सने आणलेला हा इजाब केलेला फटका आणि तो फटका खेळायचा प्रयत्न चालू आहे. डाऊन द ग्राउंड. यावेळी मात्र खूप वेळानंतर एक मोठा फटक्याची आवश्यकता होती आणि अर्थात शाकिबच्या बॅटमधून आला हा चौकार. होता शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचा हा बॉल अगदी झोन मध्ये आला होता. बॅटला जरासा जरी स्पर्श झाला असता तरी सीमारेषेपर्यंत आला असता, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. कमबॅक झालेलं आहे. मागील 3 चेंडूंवर फक्त 4 धावा आलेल्या आहेत. 24 टोटल आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 4थं षटक आहे आणि या 4थ्या षटकामध्ये हाणामारी तर करावीच लागेल आणि त्या अनुषंगाने आता काय करतील फलंदाज. स्लो वन क्लिक करता आलेला नाहीये. स्वीप करायचा होता आणि बॅटच्या अस्पष्ट कडेला बॉल जेव्हा लागतोय ती तेच घरंगळत राहतोय. सिंगल धाव चोरली जाते आणि धावसंख्येमध्ये 1चे ॲडिशन. 25 ऑन बोर्ड. 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळाला. यस, 3 गडी बाद झाल्यानंतर दोघांनी संघाला सावरलं म्हणण्यापेक्षा दोघंही आपण जर पाहिलं, दोघांची टोटल जर पाहिली 25 आणि संघाची टोटल सुद्धा 25. सो 3 विकेट 0 वरती जाताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तिथून संघ त्यांनी बांधणी केली. या षटकातले 2 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आहे. रोहन सानप गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडून गाठ घेऊन आपण पाहतोय ओमकार अर्थात बंटी पाहायला मिळतोय आपल्याला स्ट्राईक वरती. बंटी चांगला आहे, खूप चांगला बॉल आहे. ना आपण सफल झाला होता, बाहेर निघाला होता. ती लाईन आहे, ती रेंज आहे, त्या रेंज मधून जर बाहेर निघाल तर मग ती आखलेली लाईन आहे ना, ती मागे लांब होत जाते आणि ती लांब होत गेली आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं निर्धाव चेंडू येतोय
संपूर्ण जर पाहायला मिळालं तर यस, जेव्हा जेव्हा संघ आपण पाहतोय पॉवर हिटर्स आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे चेंडू हवेमध्ये झेल आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. म्हणून जर आपण त्याच्याकडे पाहिलं करंट रन रेटचा विचार करता 6.25 ची सरासरी आहे आणि ते 37 पर्यंत पोहोचू शकतात धावा. यस, एक लक्षवेधीन दोन संघ नायकांचे संजू दादा 11 वर्सेस सानवी सारांश पॉवर हिटर पिंगळसाई या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती. नेक्स्ट मॅच आपली आहे. सो आपला हा कॉल आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. सो आपल्याला विनंती आहे संजू दादा 11 विरुद्ध सानवी सारांश पॉवर हिटर पिंगळसाई या संघांना विनंती आपण करतोय. आपण नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. निश्चितपणाने तुम्ही कॅप्टन्सना बोलवले जरूर, पण तुम्ही रविवारच्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना आव्हान करतोय की यशस्वी जयस्वाल या भारतीय क्रिकेटरचं या मैदानावर आगमन होणार आहे ॲज अ स्पेशल गेस्ट म्हणून. सो सर्वांनी यायचं आहे, त्यांना पाहायचं आहे आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा द्यायच्या आहेत, कारण भारतीय संघासाठी त्यांचा रोल फार महत्त्वाचा आहे. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाज सज्ज झालेत. यॉर्कर बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाने अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, डाईव्ह लगावली आणि तोपर्यंत पाहता पाहता या 2 धावा निश्चितपणाने पूर्ण झाल्यात. बघा एक्झॅक्टली काय घडलंय. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, मिनी हेलिकॉप्टर लँड झालाय. पडल्यानंतर बॉल एक वेगळं वळण घेऊन गेलाय. क्षेत्ररक्षकाने अगदी घसरगुंडी करत तिथे मात्र चेंडूला अडवलाय, दुसऱ्याने बॅकअप दिलं आणि हे फार महत्त्वाचं होतं. आणि ते जर नसतं आलं तर कदाचित चौकार सुद्धा गेला असता. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 27 झालेली असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 5व्या ओव्हरमध्ये महेश शिंदे आपल्याला गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. वैयक्तिक पहिलीच ओव्हर घेऊन आलेले आहेत. सो स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं त्यांच्यासाठी कठीण असणार आहे. ओ हो हो, फ्लॅट खेळलाय. क्षेत्ररक्षकाने कमालीचे आफट लावले, डाईव्ह लगावली, चेंडूला अडवलं. फार महत्वाची मुवमेंट होती. जर त्या मुवमेंटला डाईव्ह लगावली नसती तर चेंडू पडून वरून त्यांच्या जाऊ शकला असता, परंतु त्यांनी ते एफर्ट लावले. 100% एफर्ट देणं हे सुद्धा गुड्यासोबत फार महत्वाचं असतं. ठीक आहे, मॅच आपल्या आवाक्यामध्ये आहे, परंतु मॅच कधीही रंग बदलू शकते, कारण क्रिकेटचा खेळ हा जंटलमन खेळ आहे. त्याला तुम्ही कधी हलक्यामध्ये घेऊन चालत नाही. 29 ऑन बोर्ड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 4 गडी आतापर्यंत बाद आहेत. यस, डबल्स आले आहेत दोन्ही बॉलवरती. महेश शिंदे बॉलिंग मार्कवरती. एज होती असं काहीतरी हलकासा आवाज जरूर आला होता. चेंडू आपण जर पाहिला यष्टी रक्षकापर्यंत पोहोचू शकला नाहीये. फ्लॅट होता, एकदम फ्लॅट होता. ऍक्शन रिप्ले जर आपल्याला पाहायला मिळाला रॉ स्पोर्ट्स कडून तर मग मजाच येऊन जाईल. यस, ऍक्शन रिप्ले आपण पाहतो ज्या पद्धतीने चेंडू यस थोडासा बॅट लागली होती, बॅट होती इनर एज लागली आणि मात्र नंतर एक टप्पा खाऊन हातामध्ये चेंडू आपल्याला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये येताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त. उर्वरित 3 चेंडूंमध्ये काय होणार तर आपण पाहिला गली रिजन मध्ये चेंडूने प्रवास केला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, 1 धाव आणि एका धावेने धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. 30 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. एस शाकिबने एका बाजूने खूप चांगल्या पद्धतीने रोल आपला ठेवलेला आहे. मोठा फटका एकाच दुसरा मारतोय, अर्थात 3 चौकार त्यांनी मारलेत आणि मग चालू ठेवलाय. त्याच्या बाजूला आता त्याला सोबतीला आलाय म्हणजे चेतन म्हात्रे आलाय. आणि आता मात्र मिडल ऑर्डर कडे खूप मोठी अपेक्षा असते संघाची की मिडल ऑर्डरने आता स्टेबल राहणं गरजेचं आहे. आणि ही मिडल ऑर्डर मध्ये चेतन म्हात्रेवरती अपेक्षा. चेतन म्हात्रेने उचलला चेंडू, खूप वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आणि कॅच ड्रॉप आणि चेंडू सीमा पार, षटकार.
अर्थात आपण पाहतोय हा षटकार आला आणि थोडा का होईना बट प्लेअर इंजरी होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि स्वतःहून अर्थात बाहेर गेला. यस, टाइम झालेला आहे. स्प्रे द्यायचा आहे का? या स्प्रे द्यायचा आहे कारण का ज्या पद्धतीने त्या क्षेत्ररक्षकाला लागला होता आणि टीमचे सहकारी म्हणत असतील की यस कॅच नाही पकडलीस बट ऍटलीस्ट आत तरी चेंडू ढकलायला हवा होता. आज जरी आला असता तरी काहीतरी घडलं असतं पण मात्र आपण पाहतोय धावफलकावरती यस ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लागून चेंडू निसटून गेला, निसटला. चलो ओके आहे, प्लेअर सिरियस काही नाहीये. आपण ब्रेक होईल त्याच्यानंतर आपण यस पूर्तता केली जाईल आतमध्ये. मॅचकडे वळतो ज्या ठिकाणी 36 ही धावसंख्या, 4 गडी बाद आणि नशिबाचा चौकार भी तर षटकार म्हणेन तो, कारण ज्या पद्धतीने संघ अडचणीमध्ये अडकला होता आणि चेतन मात्रे आणि चेतन आला तेव्हा पाठीमागून आला की बॅट नाही ती तलवार फेडवतो, तलवारी सारखी करतात. त्याला निकनेम सुद्धा आहे कारण का बॅट ज्या फ्लो मध्ये जाते मिडल मध्ये हार्दिक पांड्याची बॅट सुद्धा बॅट नव्हे ती ब्लेडच फिरवल्यासारखी तो तलवारच फिरवतो आणि तलवार सारखी बॅट फिरवली आणि पहिल्या वरती मोठा फटका घेऊन धावफलकावरती आपण जर पाहिलं षटकार येताना पाहायला मिळाला आपल्याला. 36 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 4 गडी आतापर्यंत बाद. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला 5वा षटक प्रगतीवरती. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू अडवतोय. अर्थात कल्पेश आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू अडवल्यानंतर त्याने मात्र एकच धाव, एका धावेने स्ट्राईक रोटेशन होते आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न तरी केला. कारण एक बाजूने आपण पाहिलं शाकिबला आपण जर पाहतो तर ॲज अँकर रोल तो करतोय. शाकिब यावर्षी आपल्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे आणि त्याच वेळी चेतन मात्रे आपण पाहतो ज्यांनी एक षटकार आल्या घेतला आणि त्याच्यानंतर संयमी खेळ सुद्धा दाखवला आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं एका धावेने पुढे धावफलक 37 धावसंख्या धावफलकावरती 5 षटकांचा खेळ समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा आणि अंतिम षटकाकडे आपण वळणार आहोत. 37 धावा झालेल्या आहेत. 50 पर्यंत मी ज्या टोटलचा विचार करत होतो, जे पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स गेल्यानंतर 50 पर्यंत 40-50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितपणाने फलंदाजी करणाऱ्या संघाचा असेल, तिथपर्यंत आता येऊन ते थांबलेले आहेत. सो 50 पर्यंत पोहोचायचं असेल तर या ओव्हरमध्ये कमीत कमी 13 धावा घेणं फार गरजेचं असणार आहे. त्यामुळे शाकिबवर जबाबदारी असणार आहे, तितकीच जबाबदारी चेतनवर असणार आहे. जर 60 पर्यंत टोटल गेली ना तर मी तर म्हणेन शाकिब आणि त्याचा संघ मरियाम 11 खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. शेवटची ओव्हर आणि पहिलाच बॉल ठोकलाय आकाशाच्या वरून सीमारेषेच्या पार. पाहायला मिळतात आणि माझ्या बाजूला आहे तो म्हणजे दीप. हे दोन्ही कॅमेरामन आमचे काल कबड्डी खेळायला गेले होते. सकाळी 10 वाजेपर्यंत रात्रभर कबड्डी खेळलेत ते आणि मग 10 वाजता कबड्डी संपल्यानंतर डायरेक्ट या मैदानावरती येऊन अर्थात कॅमेरा त्यांनी हातामध्ये उचललाय. तरी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क होताना पाहायला मिळतोय. एकदा आमच्या कॅमेरामन साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रात्रभर कबड्डी खेळलेत आणि क्रिकेटसाठी आपल्याला RTPL चे काहीतरी देणेकरी लागतो आपण, म्हणून मैदानावरती सकाळी आलेत आमचे अल्केश आणि दीप. 44 वर 4 आपण पाहतोय. 5.2 हा लेग बाईस मधून येणारी धाव पाहिली. शाकिब स्ट्राईक वरती 15 चेंडूंमध्ये 20 वरती खेळताना आपल्याला शाकिब सुद्धा पाहायला मिळतोय. शाकिब कडून अपेक्षा 1-2 मोठे फटके आवश्यकच असतील. बघा अजूनही कोणती एक्स्ट्रा धाव आलेली नाहीये. सो गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गोलंदाज ओम पुन्हा एकदा यावेळचा भन्नाट वेगाचा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीची कसब आणि चातुर्य दाखवताना पाहायला मिळालाय. वेगळ्या अँगलने आला आणि ज्या पद्धतीने त्याने चेंडू डिलिव्हर्ड केला खूप सुंदर. टाळ्यांचा कडकडाट झाला. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज ओम 44 वर 4, 3 चेंडू बाकी आहेत. एक मोठा फटका आला तर 50 पार होऊ शकतील. मरियाम 11 पाहूया काय घडतंय. यावेळचा बॉल
ओ हो पुन्हा एकदा बॅट आणि बॉलच्या मध्ये कोणतंही मिलन पाहायला मिळालं नाहीये. देअर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. इट्स अ व्हेरी गुड बॉल बाय ओम. ऑप्शन मध्ये अर्थात रोहनने मला असं वाटतंय की इंची टेप आणली असेल ही त्याने ठरवलंच होतं. माझा बॉलर हा उंचच मला पाहिजे, कमी हाईटचा बॉलर मला घ्यायचाच नाहीये. कारण का आतापर्यंत आपण जे बॉलर्स पाहिले ते सगळे ऑलमोस्ट हायटेड पाहायला मिळाला, किंबहुना एक बॉलर जर आपण पाहिला तर हा महेशला सोडलं तर आपण सगळे बॉलर त्यांनी हायटेडच पकडलेत. उंच बॉलर्स त्याला पाहिजे. येस, लेग बाईस मधून रन येताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती वाढ होताना आपण पाहतोय. 45 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळते. 45 धावसंख्या धावफलकावरती. एक बॉल, शेवटचा बॉल या ओव्हर मधला बाकी आहे. ओम पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाजी मार्क वरती आलेला. आणि ओम जेव्हा आलाय, ओमची सुद्धा उंची आपण पाहू शकता, तोही हायटेड आहे. अपवाद एक गोलंदाज आपण जर सोडला तर. बट 4 प्रीमियम बॉलर्स, यस आय सेड प्रीमियम बॉलर्स आहेत त्यांच्याकडे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली, तू घे मी घे. क्या बात आहे, टीम वर्क पाहायला मिळालं. गुड कॉल, गुड कम्युनिकेशन. झेल आणि फलंदाज बाद. संजू दादा 11 वर्सेस सानवी सारांश पॉवर हिटिंग पिंगळसई. चला दोन्ही संघ नायक नाणेफेकीसाठी यायचंय आपण. मी तर विनंती करतो राजू दादा केरकर यांना की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आणि सन्माननीय लक्ष्मणजी मोरे साहेबांना विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. टॉस का बॉक्स मध्ये आपण वळतोय. या सानवी पॉवर हिटर्स पिंगळसई संघ आणि त्याच्या समोर संजू दादा 11. अरे अर्थात नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कोण कॉल देणार आहे? अर्थात संजू दादा 11 कॉल देतोय. टीपीएल हा कॉल आहे आणि ओमेगा आलेला आहे. अर्थात पिंगळसई संघ नाणेफेक जिंकलेला आहे. आम्ही फिल्डिंग करू. यापूर्वी आपण विन करणार. हो नक्कीच. मगाशी आम्ही थोडी घाई केली बॅटिंग करताना. 75चं टार्गेट होतं, चेसेबल होतं, पण थोडी घाई केली त्यामुळे एका पाठोपाठ एक विकेट गेला. त्यामुळे आता पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि येतो संजू दादा 11. चला बॅटिंग आपल्या वाट्याला आलेला आहे. बॅटिंग आल्याबद्दल तुम्ही कोणत्या स्ट्रॅटर्जीज आखलेल्या आहेत नवीन, ज्या पद्धतीने मागील मॅच पेक्षा या मॅच मध्ये काय डिफरंट बघायला मिळेल आम्हाला? थोडेसे ज्या चुकी झालेल्या आहेत मागच्या मॅचमध्ये त्या सुधारण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि स्कोअरवरती लक्ष देऊ. थोडासा स्कोअर एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे बॉलिंग साईड थोडीशी कमकुवत वाटते का, त्याच्यामध्ये काही चेंजेस? बॉलिंगमध्ये पण थोडंसं चेंजेस आहे. मागच्या मॅचमध्ये थोड्याशा चुका झाल्या, थोडंसं डिसिजन चेंज झालं, ते या मॅचमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू. चला पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. सो न्यूज आलेली आहे टॉस बॉक्स मधून की अर्थात सानवी सारांश पॉवर हिटिंग पिंगळसई संघ नाणेफेक जिंकले आणि फिल्डिंग घेण्याचा निर्णय. आणि परत आपण वळतोय तो म्हणजे कॉमेंट्री बॉक्स कडे, ज्या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत अर्थात कपिलजी ठाकूर साहेब, हर्षल मुंडे आणि प्रथमेश ठाकूर. धन्यवाद. धन्यवाद गुड्ड्या सर. मंचावर उपस्थित रोहन सानप आणि ओमकार सानप यांचे वडील सन्माननीय महादेव सानप सर इथे आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी सन्माननीय योगीराज म्हस्के सरांना मी विनंती करतोय की सरांचं स्वागत करायचं आहे. आज आपल्या दोनही मुलांची मॅच पाहण्यासाठी ते इथे आलेले आहेत आणि त्या दोनही मुलांचा खेळ पाहताना त्यांना खूप आनंद होत असताना लेट्स प्ले ओम पॉवर हिटर्स वर्सेस कंटिन्यू.
मरियाम 11. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. 7.67ची रिक्वायर रन रेट असणार आहे, अपेक्षित असणार आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज शाकिब गोलंदाजी मार्कवर आलाय. यावेळचा बॉल, पहिलाच बॉल, अगदी स्तंभ टू स्तंभ जखडून ठेवणारी गोलंदाजी, परंतु वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिजन पर्यंत चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक असणार आहे तिथे. क्षेत्ररक्षणामध्ये केले येस, अर्धा दबड कपिल सरांना ऐकतोच आहोत आणि त्यांच्यासोबत आपण कंबाईन कॉमेंटेटर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे अर्थात प्रथमेश ठाकूर. अर्थात ठाकूरची जोडी आम्हाला हवी होती आणि ती ठाकूरची जोडी आलेली आहे. सो येस, आपल्याला आता दोन्ही समालोचक ऐकायला मिळतील आणि चला मॅचकडे वळतो ज्या ठिकाणी आपल्याला क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय. निश्चितपणे थँक्यू सो मच. वेलकम प्रथमेश ठाकूर. संपूर्ण स्पर्धेमध्ये यांचा सुद्धा तुम्ही आवाज ऐकताय आणि 46 धावांची आवश्यकता असणार आहे आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा फटका पहा. छान टेकन. अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं असतं. मी नेहमी म्हणतो, तंबाखू सोडा, दारू सोडा, गुटखा सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सुद्धा सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. कॅचेस विन द मॅचेस एक्स्ट्रीमली अगदी आपण पाहिलं तर तितका कठीण झेल नव्हता. इझिली गॅदर करू शकले असते, पण इम्पॉर्टंट मॅचला जर अशा चुका तुम्ही कराल तर त्या महागड्या ठरतील. कॅच सुटल्यानंतर याच क्रीडांगणावरती एका फलंदाजानं 55 अधिक बनवल्या. याच क्रीडांगणावरती कॅच सुटल्याच्या नंतर सुराग दाभाडेनं 35 अधिक बनवल्या. त्यामुळे कॅचेस महत्वाचे आहेत, पण लगेचच इन्स्टंट सेकंड अटेम्प्ट. यावेळेस कोणती चूक नाही. बियॉन्ड विकेट काम तमाम केलंय. पहिल्या धावासंख्येवरती धक्का पहिला. कपिल सर, व्हेरी फर्स्ट बॉल अगदी आपण पाहिलं तर तिथून मात्र सिंगल आली. त्यानंतर मात्र आपण पाहिलं एकंदरीत डॉट बॉल आणि मग विकेट. म्हणजे पहिल्या षटकामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे शांतपणे सुरुवात झाली त्या प्रकारे गोलंदाजांना आता त्याचं रौद्र रूप देखील दाखवलं. निश्चितपणे, कारण ज्या पद्धतीने या टोटलकडे पाहता जर गोलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकायचं असेल तर विकेट्सचं फार महत्त्व होतं आणि जी विकेट्स मिळाली पहिल्याच ओव्हरमध्ये ती विकेट फार महत्त्वाची होती आणि त्या विकेट्समुळे कदाचित या सामन्यावर पकड बनवण्याचा प्रयत्न मरियाम 11 संघाचा पाहायला मिळू शकतो. शाकिब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय, परंतु ऋतिक याच मैदानावर खेळत आहे. याच मैदानावर क्रिकेटचे बालकडू त्याने घेतलेले आहेत. त्याच्या समवेत प्रशांत आहे. दोघांनी मागील सामन्यांमध्ये खूप चांगला खेळ केलेला आहे. सो ही मॅच कमी टोटलची आहे, परंतु टोटल पार करावं लागेल. फुल टॉस बॉलला फक्त दिशा दाखवलेली आहे. डीप स्क्वेअर लेग पर्यंत क्षेत्ररक्षण जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत निश्चितपणे 2 धावा पूर्ण होतील. प्रथमेश सर, वीक बघा ना दोन्ही फलंदाजांमध्ये काय तालमेल आहे. अगदी कॉल केला की वी कॅन डू इट आणि खरंच इतक्या वेगाने, म्हणजे पहिली धाव इतक्या वेगाने घेतली की सेकंड रनला तितके एफर्ट्स त्यांना लावावे लागले नाही आणि अगदी 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 3 वर. शांतीत क्रांती आता करावी लागेल. संयमित सुरुवात झाली आहे, पण किती वेळ संयम कायम ठेवतील हे देखील पाहायचं आहे या मॅचमध्ये. इंटरेस्टिंग बॅटल आहे त्यामध्ये, ते मात्र शंका नाही आहे. सध्या आमचे सगळे आयोजक फार खुश आहेत कारण फार चांगले मॅचेस आणि स्पर्धा देखील जमणार दरम्यान गोलंदाजानं दमखम दाखवलाय. आणखीन एका गड्याची कत्तल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन. आता कपिल सर, क्रिकेट सुरू आहे की फुटबॉल हा प्रश्न पडलाय, कारण 3-2 ही स्थिती घडलंय. बाहेरचा बॉल होता, त्यावर छेडखानी करण्याचा प्रयत्न. रोहन ऋतिक यावेळेला मैदानाच्या बाहेर जातोय. शॉर्ट पॉइंटला कॅच आउट होऊन माघारी परतणार आहे. खरं तर अशा टोटल्स ज्या वेळेला डिफेंड करत असताना गोलंदाजाला कसून गोलंदाजी करावी लागते आणि जो निर्णय किंवा जो रोल पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टनला मिळालेला आहे त्या रोलवर अप्रतिम त्यांनी भूमिका साकारित केलेली आहे. 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत आणि अशा पद्धतीची गरज आवश्यकता होती. तशा पद्धतीचं चित्र पहिल्या इनिंगमध्ये होतं, मागील इनिंगमध्ये होतं. 3 विकेट्स पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या होत्या. सो डेफिनेटली प्रतिस्पर्धी संघाची बाजू ढासळली होती आणि तशाच पद्धतीची ती बाजू ढासळवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, रोहन सानप, जे की मागील सामन्यामध्ये खूप चांगला खेळ, गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या, अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आहे जिथे 3 धावसंख्या 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय.
शाकिब सिद्दीक खूप चांगल्या पद्धतीने या वेळेला गोलंदाजी करतोय. कमी टोटल आहे परंतु शर्यत संपलेली नाहीये, आम्ही हरलेलो नाहीयेत, आम्ही शेवटच्या चेंडू पर्यंत प्रयत्न करणार असं सांगत असताना ओ हो हो लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, बॅटच्या अगदी जवळून, पण देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पण काय कमालीचा चेंडू. ऍक्शन रिप्ले पहा. ओ हो 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 अगदी बॅट आणि बॉडीला खोलून टाकलेला आहे. कमालीची गोलंदाजी प्रथमेश सर. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. फार सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि याच दरम्यान आपल्या मंचावरती आदरणीय नथुरामजी कदम साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपल्या परिसरामध्ये कुठेही स्पर्धा असू द्यात आवर्जून त्यांची उपस्थिती नेहमी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर निशांत हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत. मांसाहारी जेवण अतिशय रुचकर स्वादिष्ट तुम्हाला तिकडे खायला मिळेल आणि नथुरामजी कदम साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. प्रेम कदमचे काकाश्री आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण क्रिकेटप्रेमी मित्र परिवार रोहाच्या वतीनं पार पाडत आहोत. आल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि मुंबई इंडियन्स संघासाठी बॉलिंग करताना ट्रेंट बोल्ट गोलंदाजी करतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तो क्रिकेटमध्ये फुटबॉलचं समीकरण नेहमी दर्शवत असतो. पण या फटक्याने धावांची कोंडी फोडली आहे थ्रू दी पॉइंट. पॉइंटच्या डोक्यावरनं ड्राईव्ह केलेला देखणा दर्जेदार फटका बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॉटेल 826 चौकार. या शॉटला पाहून आपण म्हणू शकतो आणि ज्या धावांची कोंडी झाली होती, ज्या धावा थांबल्या होत्या, ज्या धावा गप्प झाल्या होत्या, ज्या धावांना शांत ठेवलं होतं, त्या धावा आता पहिल्याच बॉलवर या ठिकाणी फलंदाजाने बनवून दाखवलेल्या आहेत. आता बघा या रोहा MIDC मध्ये फर्स्ट शिफ्ट संपलेली आहे, सो टोटल पर्यंत जाऊ शकतात. परंतु विकेट्स बंच मध्ये आल्या प्रथमेश सर तर कदाचित या सामन्याचं चित्र पूर्णतः पलटू शकतं. बंच ऑफ विकेट, बंच ऑफ डॉट बॉल फार इम्पॅक्ट टाकतील या मॅच मध्ये. वेगवान चेंडू तितक्याच वेगानं पाठवलाय, ज्या वेगानं टाकला होता त्या वेगानं पाठवला देखील. बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट, पाय टावटेल षटकार. षटकार आलाय आणि त्यामुळे गोलंदाजाचे हे ओव्हर थोडस खराब करताना पाहायला मिळालं. लोअर फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत फील्ड करतील सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झालेली आहे ती निश्चितपणे 16 धावा, 2 विकेटचं पतन. रिक्वायर रन रेट 6.89. तसं पाहिलं गेलं तर हे टोटल तितकंस कठीण नसणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, परंतु कठीण करावं लागेल गोलंदाजांना विकेट्स घेऊन. ओ हो हो एच अँड टेगन. विकेटच्या बिहाइंड राहुल शिर्के घेतोय झेल. फलंदाजाचा संपतोय खेळ. फलंदाज बाद. यही तो क्रिकेट की माया है. कभी धूप तो कभी छाया है. कधी ऊन तर कधी सावली, कधी पावसाळा तर कधी उन्हाळा, आणि अशा पद्धतीचा हा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. याची देही या साडोळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. मोस्ट अवॉइडेड क्रिकेट टुर्नामेंट. मी पहिल्या दिवसापासून या गोष्टीचं अगदी वक्तव्य करतो की सर्वात जास्त वाट पाहिली जाणारी स्पर्धा ती म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग. वाट फक्त प्रेक्षक पाहत नाही, वाट फक्त खेळाडू पाहत नाही, प्रत्येक समालोचक, प्रत्येक पंच आणि त्यासोबत प्रत्येक क्रिकेट वेडा जो आहे या आपल्या परिसरातील या स्पर्धेची नेहमी वाट पाहत असतो. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आज मात्र या क्रीडांगणावरती गर्दी करतायत. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांच्या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. 16 झाल्यात, 3 विकेट गमावल्यात. कल्पेश मैदानामध्ये गेलाय आणि ज्या कल्पेशने पहिली ओव्हर पहिल्या सत्रामध्ये ज्या कमालीची टाकली होती त्यामुळेच धावांवर लगाम लावण्याचा प्रयत्न त्याच्याकडून पाहायला मिळाला.
परंतु अजूनही काम बाकी आहे. सो फलंदाजी त्याला करावी लागेल. यावेळचा बॉल ओ हो एज लागलेली आहे. गली क्षेत्रामधून शॉट, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. सो डेफिनेटली फ्रंट फुटला येऊन हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळालेली आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 17 धावा 3 विकेट्स. आतापर्यंत रिक्वायर रन रेट 7.25. हे आवश्यक असणार आहे. पण जर विकेट आली नाही तर विकेट्स आल्या तर गोलंदाजी करणारा संघ प्लस मध्ये येऊ शकतो. नाण्याची दुसरी बाजू 2 मोठे फटके सामन्यापासून दूर नेऊ शकतात. येस डेफिनेटली, पण एका दुसऱ्या विकेटने काही होणार नाही. बंच ऑफ विकेट 4 विकेट कमीत कमी तुम्हाला इथनं मिळवायचे आहेत येणाऱ्या पुढील 2 ओव्हरमध्ये आणि मोठा फटकाही खेळू द्यायचा नाही. चॅलेंज गोलंदाजांचं वाढलंय. आता इथून गोलंदाजांची मी म्हणेन अग्निपरीक्षा असणार आहे, कारण 24मध्ये 29 जर डिफेंड करायचं आहे तर थोडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट देखील लावावे लागतील. पण ते लावताना कोणता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल हे पाहावं लागेल, कारण कल्पेश लोखंडेनं काय धारदार गोलंदाजी केली, तीक्ष्ण आणि अटॅकिंग बाणा तसं आपल्याला पाहायला मिळाला. पण आता कल्पेश लोखंडेने जशा धावा वाचवल्या आता त्याला बनवायच्यात देखील. निश्चितपणे प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करावं लागेल तरच तो प्रसिद्ध होऊ शकतो, कारण हे कठीण आव्हान स्वतः कर्णधाराने आपल्या अंगावर घेतलेलं आहे, आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. शाकिब गोलंदाजी मार्कवर आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. यावेळचा बॉल पहा, शॉर्ट पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप पॉइंट पर्यंत. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू खाली येईल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलठी आला असता. विकेट किपर पर्यंत चेंडू पोहोचलाच नाही तोपर्यंत कल्पेश आणि रोहनने पूर्ण केल्या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 19. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहू शकता की एक्झॅक्टली काय घडलं होतं, की डीप पॉइंट पर्यंत चेंडू पोहोचला. एका मोमेंटला धाव घ्यायची नव्हती आणि आयत्या वेळी जो कॉल ऍक्सेप्ट केला आणि तदनंतरच्या काळामध्ये 2 धावा पूर्ण जरूर केलेल्या आहेत. धाव संख्येमध्ये 2ची वाढ झालेली आहे. 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. शाकिबचा पुढील बॉल कल्पेशसाठी. यावेळचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जोपर्यंत पोहोचतील सिंगल मिळणार. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाते. या धावेच्या मदतीने पूर्णतः 20 धावा प्रथमेश्वर बनलेत. अजूनही धावांवर लगाम जरूर लावलेला आहे पण विकेट्स आलेली नाहीये. धावांवरती लगाम लावण्यासहित विकेट देखील येणं फार इम्पॉर्टंट आहे. फक्त डॉट बॉल तुम्हाला या मॅचमध्ये पुढे घेऊन जाणार नाही, त्यासोबत विकेट देखील इम्पॉर्टंट आहेत. अटॅकिंग गोलंदाजी फार गरजेचे. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. जर तुम्हाला वाचायचं आहे तर तुम्हाला आक्रमण देखील करावं लागेल. यावेळेस मिस्टामिंग आक्रमण करण्याच्या नादात विकेट मिळेल का पाहायचंय आणि नाही. बाल बाल बचे चिडिया चुप गई खेत. आता हेच म्हणावं लागेल. संधी होती आणि आता तो जीवनदान दिलाय आणि आता मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उचलता येईल का बॅट्समनला हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता ना तो नागोटण्या विभागामध्ये एक स्पेशल डायलॉग आहे. आय थिंक बरेच प्रेक्षकांना माहिती असेल. बांधावर टपानं मांघारी कॅच. बॉल कुठे, आपण धावतोय कुठे, चेंडू पडला मागे, आपण गेलोय पुढे. बांधावर टपानं मांघारी कॅच. येस, ही गोडी आहे भाषेमध्ये. 2.3 षटकांचा खेळ संपला. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शाकिब सिद्दीक. शाकिबचा बॉल लाकूड तोड गोलंदाजी मधल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मधली यष्टी अक्षरशः वाकवली आणि फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर धाडण्यामध्ये त्याला यश मिळालंय. क्लीन बोर्ड, त्रिफळाचीत, इफ यू विल मीट. आणि शाकिब देखील सांगतोय आय विल डेफिनेटली हिट. जर हुकला तर मी मात्र हुकणार नाहीये. मी माझ्या योग्य टप्प्यावरती बॉल टाकेन. हेच दाखवतंय ते एक्सप्रेशन बघा. एक्सप्रेशन अँगल मध्ये ते क्षणचित्र कैद झालेले आहेत. तो अग्रेशन आपल्याला पाहायला मिळाला. ते एक्सप्रेशन दाखवले शाकिबनं. इम्पॉर्टंट विकेट इज गॉन. कोण जिंकणार कोण हारणार हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. पण यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी होण्याचा मूलमंत्र काय आहे. ज्या मुलीने तुम्हाला नकार दिलाय ना, उद्या त्याच मुलीच्या नवऱ्याला तुमच्या हाताखाली कामाला ठेवा. इतकं यशस्वी व्हा. यशस्वी होण्यासाठी फार मेहनत करावी लागते, कारण सध्याच्या काळामध्ये प्रेम प्रकरणं इतकी फसतात की खरोखरच टेन्शन देणारी परिस्थिती निर्माण होते. ही मॅच देखील फसलेली आहे. आता इथून या मॅच मधून बाहेर कोण काढलेल्या फसलेल्या सिच्युएशन मधून ते पाहायचं आहे. बिकॉज आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय महेश शिंदे. आता इथून आपण उल्लेख केला होता बंच ऑफ विकेट महत्वाचे आहेत. एक तर आलेले आहे. शाकिब अजून काय करेल आपल्या संघासाठी ते पाहायचं आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका चांगल्या गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत.
चांगली फिल्डिंग अभि साटमकर करतोय. रोहन सानप अजूनही या मैदानावरती आहे, त्यामुळे धावा बनण्याच्या शक्यता अजूनही दाट आहेत ओम पॉवर हिटर्स या संघासाठी. सन्माननीय ओमकार वरे आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत, त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय आमच्या मुख्य मंचावर तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे. टोटल स्कोर झालाय 22 धावा, 4 विकेटचं बदल, रिक्वायर्ड असणारे 19 मध्ये 24. शेवटचा बॉल या ओव्हरमधील प्रगतीपथावर आहे. शाकिबने ओव्हर टाकलेली आहे, त्याच्या वैयक्तिक स्पेलमध्ये 8 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स त्याने मिळवल्या आहेत. वंडरफुल स्पेल बाय हिम. शेवटचा बॉल 19 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. मॅच बनवलेली आहे यावेळचा बॉल. ओहो हो, समोर येऊन चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय, अगदी पॉइंट कव्हर पॉइंट रिझन मध्ये, स्वीप कव्हर मध्ये, आणि तिथे मात्र सिंगल आलेली आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. आफ्टर 3 ओव्हर 23 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. प्रथमेश सर, 3 षटकांची समाप्ती झाली आहे, कसं पाहताय तुम्ही या मॅच कडे? सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये मी तर म्हणेन, कुठेही अजूनही सामना झुकलेला तुम्हाला पाहायला मिळणार नाही. विनिंग पर्सेंटेज दोन्ही संघांसाठी 50-50 असेल. ड्रिंक्स ब्रेक होईल का? येस, डेफिनेटली. चला, मंचावरती उपस्थित आदरणीय ओमकारजी वरे साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. VIP डायस वरती आदरणीय ओमकारजी वरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण आपल्या अतिथी मंचावरती पार पाडत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं ही आपल्या स्पर्धेची ओळख आहे. मैत्रीपूर्ण संबंध, बंधुत्व आणि आपुलकी, आपलेपणा, बांधिलकी जपली या स्पर्धेने, आणि ती बांधिलकी, ती आपुलकी जपत असताना आलेल्या सर्व यथोचित मान्यवरांचा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पार पाडतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या 18 मध्ये 23 बनल्यात, पुढच्या 18 मध्ये अजूनही 23 बनवायच्यात. आणि अगदी आपण पाहिलं तर सिच्युएशन बॅलन्स आहे या मॅचमध्ये, काही घडू शकतं. या ओव्हरमध्ये फार काही गोष्टी डिपेंड असतील. या ओव्हरमध्ये बऱ्याचशा गोष्टी प्रेक्षकांसमोर खुल्या होतील. जर एकात 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये आले तर मॅच पूर्णपणे मी म्हणेन ओम पॉवर हिटर्स च्या बाजूने झुकलेली आपल्याला पाहायला मिळेल. ओम पॉवर हिटर धाटाव, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मरियम 11. मरियम 11ने पूर्वार्धामध्ये बॅटिंग तितकी चांगली केली नाही, पण पहिल्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी जी धारदार गोलंदाजी केली आहे, जो तीक्ष्ण बाणा गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे, जो अटॅकिंग अप्रोचने गोलंदाजी केली आहे, आणि जो पॉझिटिव्ह इंटेंट प्रत्येक गोलंदाजाचा राहिला आहे, मला वाटतंय पुन्हा जर त्याच टेम्परामेंटने पुढचे 18 बॉल आले तर मॅच कठीण होऊन जाईल ओम पॉवर हिटर धाटाव या संघाला. अगदी अगदी काय होईल, कसं होईल, कोण काय करेल हे माहित नाही, पण जो जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये जाईल. इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण सलगचा दुसरा सामना जर तुम्ही जिंकत आहात तर थेट तुम्हाला प्रवेश मिळतोय टॉप 12 मध्ये, आणि टॉप 12 मध्ये जाणं हे पहिलंच स्वप्न प्रत्येक खेळाडूचं. कारण आपण RTPL जेव्हा खेळतो तेव्हा सलगच्या 2 मॅचेस जेव्हा आपण जिंकतो तेव्हा आत्मविश्वास काही आपला वेगळाच सांगून जातो. त्यामुळे वाढलेल्या आत्मविश्वासानं पुढील टॉप 12च्या मॅचेस, मग सुपर 6, मग तिथून टॉप 3 हा प्रवास सुखकर होतो. 3 ओव्हरनंतर 23, पुढच्या 3 मध्ये अजून बनवायच्या 23. आत्मविश्वास हा तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. यावेळचा बॉल स्लोवर 1 पिक करता आलेला नाही. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज ओ यू इज गॉन, टाटा बाय बाय. होतात कदाचित या मॅचमध्ये बॅकफुटला तुमचं येण्याचं महत्त्वपूर्ण कारण असू शकतं. आणि आता 5व्या विकेटचं बदल, 5व्या गड्याची झालेली कत्तल मैदानाच्या आतमध्ये आता करणार काम तमाम का पाहावं लागेल या मॅचमध्ये. अभि ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, रफ्तार का सौदागर, वेगाचा बेताज बादशाह आहे, आणि अगदी आपण पाहिलं तर येणारे 17 बॉल 23 करायच्यात. मॅच कठीण झाली, मॅच कठीण झाली. आता इथून सामना कोण जिंकेल हा मोठा प्रश्न पडलाय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना प्रेक्षकांच्या भेटीस आला. यापूर्वी एकतर्फा सामना आपण पाहिला, पण आता मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळेल. जे प्रेक्षक ऑनलाईन रॉ स्पोर्ट्सला जोडले गेले त्यांचे इंटरनेटचे पैसे वसूल होतील, पण जे पेट्रोल खर्च करून इथपर्यंत आलेत त्यांचे पेट्रोलचे पैसे वसूल होतील या मॅचमध्ये, त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. अगदी अगदी, कारण ही मॅच कशा पद्धतीची आहे बघा. अचूक नसते इथे कोणी, घड्याळ सुद्धा चुकतो राव. जिंकतोय असं म्हणताना हातातून निसटतोय डाव. पाहूया काय घडते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट बॅटच्या जवळून गेलाय, परंतु बॅटला स्पर्श झालेला नाहीये.
चेक करायचं आहे. वन बाउन्स की वाईड बॉल चेक करायचा आहे. वाईड बॉल चेक करा. खरं तर लेफ्टी बॅट्समन आहे कपिल सर आणि त्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर. तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय पण चेक केलं जात आहे कंट्रोल रूम मध्ये. डिसिजन पेंडिंग. पण प्रेक्षकांची गर्दी पहा, प्रेक्षकांच्या नजरा पहा, हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आहे. एखादी विकेट या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला पकड बनवून देऊ शकेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निश्चितपणे एखादा मोठा फटका सामन्यामध्ये टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल की एक्झॅक्टली काय घडलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्हेरी गुड बॉल बाय अभिषेक. अभी साटमकर. अभी नहीं तो कभी नहीं, अभी है तो मुमकिन है असंच म्हणावं लागेल. राईट हँड वरती विकेटने डावखुऱ्या फलंदाजाच्या यावेळचा राऊंड विकेटने आलाय आणि काय अप्रतिम नेत्रदीपक भन्नाट गोलंदाजीचं प्रदर्शन. प्रथमेश सर सरप्राइझिंग डिलिव्हरी. सरप्राईज केलं आउटसाइड ऑफ स्टंपला. खूप बाहेर ठेवला बॉल, शरीरापासून दूर. त्याला म्हणतात अवे फ्रॉम द बॉडी. वाईड लाईन पकडून गोलंदाजी करतोय आणि जी गाईडलाईन दिली आहे ती पाळतोय देखील आणि त्याचा फायदा अभि साटमकरला होतोय. वेगावरती स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी कशी करावी असं ज्वलंत उदाहरण पेश करतोय. या मैदानावरती दूर ठेवला होता, शॉट ऑफर केलाय, पंच करतो डीप मध्ये. फिल्डर वेगाने धावताय, धावतच राहतील. त्यांचा वाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. हॉटेल 26 चौकार. ची आवश्यकता आहे. अभि साटमकरने हा चौकार खर्च केला नसता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आणि या अनुषंगाने या पुढील बॉल कशा पद्धतीचा असेल हे पाहणं मोठं उत्सुकतेचं असणार आहे. या फटक्यामध्ये तितकी ताकद होती. वजनदार फटका देऊन जाईल अर्धा डझन रन. चेंडू सीमा रेषापार, लांब लांब लांब, खूप लांब. पण सध्या गोलंदाजांसाठी कर्दन काळ बनून मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आलाय. दोन मोठे फटके त्याने लगावलेत. आता 13 बॉल आणि 13 करायच्यात. बॉलची मागणी केली जाते. चॉईस बॉल नसणार आहे, लक्षात ठेवा. जो बॉल इथून दिला जाईल विदाऊट एनी आर्ग्युमेंट तुम्हाला त्या बॉल सोबत कंटिन्यू करावं लागेल. 10 धावांची वसुली झाली आहे मागील 2 बॉलमध्ये आणि पूर्णपणे आता सामना एकतर्फा झुकलेला आपल्याला पाहायला मिळेल. रन बॉल इक्वेशन येणारे 13 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहिलं तर धावांची कोंडी फोडणारे 2 षटकार, 1 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या आलेल्या 2 मोठ्या फटक्यांनी सिद्ध केल्या मैदानाच्या आतमध्ये त्याची ताकद. कल्पेशच्या फलंदाजीवरती उभारलेले जे सवाल होते मागील 2 डॉट बॉलवरती, त्या 2 डॉट बॉलचं प्रत्युत्तर देत असताना 1 षटकार 1 चौकार लगावलाय. ज्यावेळी तुमच्या खेळावरती प्रश्न उचलले जातात त्या क्षणाला त्या मैदानावरती विजयाचा झेंडा जेव्हा तुम्ही मिरवता तेव्हा तो आनंद वेगळाच असतो आणि विजयाचा झेंडा मिरवण्यासाठी कल्पेश देखील तयार आहे. साटमकर बॉलिंग मार्कवर स्लॉटमध्ये येऊ दिला नाहीये. बॅटची आतली कडा लागली. शॉर्ट फाईन ॲक्शनमध्ये सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे. आता मात्र 4 षटकांचा खेळ झाला पूर्ण. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 34 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या अगदी आपण पाहिली तर 12 बनवायच्यात. 12 बॉलमध्ये विकेटला प्राधान्य आहे. विकेट आपण पाहिले तर समान गमावलेले आहेत. त्यामुळे आता टॉस पाहिला जाईल आणि टॉसचा जर विचार केला तर टॉस आय थिंक नाटाव संघाने जिंकलेला आहे. त्यामुळे टॉसच्या आधारावरती विकेट न गमावता 12 मध्ये 11 चालतील. निश्चितपणे. पण त्याचा विचार करण्यापूर्वी कल्पेशच्या फलंदाजीचं कौतुक करावं लागेल. कारण काय फलंदाजी केले त्याने. कारण ज्या वेळेला तो मैदानामध्ये आला, मैदानामध्ये परिस्थिती फार बिकट होती. 5 विकेट्स गेल्या होत्या आणि त्यानंतर ते 2 1 चौकार 1 षटकार जो फटकावलाय आणि त्यामुळेच 2 चेंडूंवर सामन्याचं चित्र पूर्णतः बदललंय. सो डेफिनेटली प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्या सर्व दर्दी क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. 12 मध्ये 12ची आवश्यकता आहे ओम बावो हिटर्स धाटाव संघाला आणि धाटावचंच हे मैदान आहे. सो धाटावचे प्रेक्षक खूप जास्त गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु गोलंदाजीमध्ये आलेले अनुभवी गोलंदाज, एक्सपिरियन्स प्लेयर
कशा रीतीने गोलंदाजी करतील हे पाहणं फार मोठं अगदी नजरेत भरणारं असणार आहे. बघा, ज्या वेळेला 12 मध्ये 12ची आवश्यकता आहे अशा पद्धतीच्या मॅचेस आपण पाहतो 90% बॅटिंग टीमने जिंकलेल्या आहेत. परंतु कधी कधी अशा मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत ज्या गोलंदाजाने आपल्या कसबतेने सुद्धा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे विकेटला डॉट बॉलला प्राधान्य देणं फार गरजेचं आहे. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल, कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझन पर्यंत चेंडू पोहोचवलाय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल एकापेक्षा जास्त मिळणार नाही प्रथमेश सर. हे सदा मात्र येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्डवरती चेंजेस झालेले आपण पाहत आहोत. वारंवार बदलते इक्वेशन आपल्या स्क्रीनवरती रोहा स्पोर्ट्स आपल्याला दाखवतोय. खेळातील प्रत्येक चेंडू नावा संघर्ष आहे आणि हा संघर्ष जिंकण्यासाठी आपण नेहमी तयार राहायला हवं. पण आता हा खरा संघर्ष कोणाचा ठरेल, कोण जिंकेल, सामना अनेक प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं दडलेत येणाऱ्या 11 बॉलवर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी, वाईड लाईनची गाईडलाईन सांभाळली गोलंदाजानं, ती मर्यादा ओळखली आहे. कोणत्याही प्रकारे पद्धत आली त्याचा वापर आपल्याला आढळला नाही फलंदाजामध्ये. मोबाईलमध्ये जितकं महत्त्वाचं नेटवर्क आहे तिथेच क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर फुटवर्क देखील तितकं महत्त्वाचं आहे आणि त्या फुटवर्कची कमी जाणवली. नक्कीच क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर तुम्ही कोणताही स्ट्रोक चांगल्या रीतीने खेळू शकणार नाहीत. त्या उलट मी म्हणेन की बॅट अँड बॉलचा संपर्क तुम्ही चांगलं करू शकणार नाही आहात. आणि ते मात्र इक्वेशन चेंज झाले. 10 मध्ये 11ची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज महेश आहे. सलीम सिद्दीक यांचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. एक्सपिरियन्स प्लेअर आहे. बरेच वर्ष टेनिस क्रिकेट खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि हे कठीण आव्हान, कटू आव्हान आणि जे टार्गेट खूप कठीण आहे त्यांना सोपं करण्यासाठी किंवा आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा टाकलेला डॉट बॉल फार महत्वाचा होता. महेश पुढील बॉल फेस करण्यासाठी सज्ज झाला. यावेळचा बॉल, यावेळचा फटका चांगला आहे. हाय 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 into the sky. 6 run. What a stroke this is. 6 run. येस, दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा फटका फक्त आवाज करत नाही तर परिणाम देखील करतोय दाखवलाय आणि फलंदाजाने देखील हेरलं. हीच खरी वेळ आहे परिणाम दाखवण्याची आणि त्यानं बॉलला पाठवलं बाउंड्रीला. याच्या बाहेर पायटा हॉटेल षटकार लगावलाय आणि या षटकाराने सामना खुला झालाय. मॅचची हवा काढणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे मॅचची हवा काढली आहे आणि आता 9 बॉल विजयासाठी 5 करायच्या आहेत. 9 बॉल 5ची गरज होती. ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळतोय. सामना पूर्णपणे खुला झालाय. मॅचची हवा निघून गेली. आता 9 बॉल आणि विजयासाठी अवघ्या 4 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. ओम पॉवर हिटर धाटाव या संघाला. अगदी एका षटकाराने सामना झाला खुला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय ओम पॉवर हिटर धाटाव संघ या मॅचमध्ये शिरकाव करतोय. खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला जाईल. 2 धावा मिळतील का पाहायचं. सेकंडचा कॉल मिसफील्ड झाली आणि 2 नाही 4 मिळतील. 1-2 का 4-4-2 का 1. सामना संपला, मॅच फिनिश. सामना जिंकलाय ओम पॉवर हिटर धाटाव या संघानं. वेल प्लेड ओम पॉवर हिटर धाटाव. अभिनंदन. तेव्हा या संघाने जी पहिली फलंदाजी केली होती, शाकिबने 18 चेंडूंमध्ये 20 धावा बनवल्या. 5 मध्ये 13 धावा बनवल्या चेतनने. ओमकार घागने, बंटी घागने 9 मध्ये 10 धावा बनवल्या आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम पॉवर हिटर्स